बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय भवानी। पावन झालेल्या तीर्थभूमीवरती मी आपल्या ग्रुपचं मी स्वागत करत आहे। बघा, रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल सुद्धा पाहिला की रायगड किल्ल्यावरचे काही चढ किंवा काही पॉईंट माझ्याबरोबर तुम्ही थोडक्यात जवळ अर्धा ते पाऊण तास गड फिरणार आहात। बघा, रायगडाच्या भव्यत्वातून किल्ल्याच्या पाठच्या दिशेने किंवा पाठच्या बाजूने देखील रायगड चालू केला बघण्याकरता। त्याच्यामुळे ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे, किल्ल्याची समोरची साईड या दिशेला येते। रायगडाला टोटल ज्या पायऱ्या ज्या आहेत ना, या 2360 पायऱ्या आहेत। म्हणजे रायगडावरती यायचं म्हणलं तर साधारण आपल्याला 2 ते 2.5 तास जातात। पण रायगडाच्या रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटात रायगडावरती जो प्रवेश केला, हा रोपे प्रकल्प हा 96 ला झाला। आणि मग येणारी शिवभक्त किंवा येणारी लोक ही रायगडाच्या पाठच्या दिशेने किंवा पाठच्या बाजूने देखील चालू झाली। बघा, मग रायगडावरती 4 मिनिटात रायगडावरती जर येतोय आपण 1 तास ते 1.5 ते 2 तास गड फिरतोय आणि त्याच पावलेन त्याच मार्गाने पुन्हा रायगड देखील खाली उतरून जातोय। पण रायगडावरचं सौंदर्य किंवा महत्व देखील रायगडाचं समजून येतं का? तसंच रायगडावरचं सौंदर्य जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर गडाच्या पायथ्या बसून जे महात्यापर्यंतची लोक चढून येतात यांना रायगडावरचं सौंदर्य देखील समजून येतं। रायगड किल्ला निवडला कसा, निवडून घेतला कुणाकडून आणि गडावरची देखील बांधकामं केली कशी, हेच रायगडावरचं सौंदर्य देखील पाहायला चंद्र कळतं आपल्याला। पण रायगड किल्ला सौंदर्यात पाहायला गेला तर रायगड किल्ल्याची सरासरी उंची आहे समुद्र सपाटी बसणं 2851 फूट तुम्ही आता उंचीवर तुम्ही बघा। गडाच्या पायथ्याला जिथे गाडी लावली किंवा जिथे कार सोडली तिथून 1375 फूट उंची होत्यात। बघा, रायगड किल्ल्यावरचा भव्यत्व टोटल जो परिसर जो आहे ना, हा 1250 एकराचा गड आहे। बघा, पण 1250 एकर जर किल्ला फिरायचं म्हणलं तर साधारण आपल्याला 2 ते 3 दिवसही कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे। मग किल्ल्यावरती बघण्यासारखं काय आहे तर मोठमोठे 11 तलाव आहेत, 84 पाण्याचे टाके आहेत आणि 350 भव्यत्व अशा बांधलेल्या मोठमोठ्या इमारती आहेत। बघा, मग याच्या व्यतिरिक्त दुसरं देखील रायगडावरती काय पाहायला भेटतो? रायगडावरनं 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात। 8 किल्ले कोणचे? लिंगाणा, तोरणा, राजगड, चांभारगड, सोनगड, मानगड, मकरंदगड आणि प्रतापगड, अशा 8 किल्ले सुद्धा बघायला भेटतात। पण रायगडावरचं वातावरण जर क्लिअर जर असेल ना तर आपण 8च्या 8 गड किल्ले पाहू शकतो, ना तर असं काही पाहता येत नाही। बघा, मग रायगड किल्ला सौंदर्यात पाहायला गेला तर घेतला कुणाकडनं? आपण सर्वांनी प्रतापगड तर पाहिला असेल। या प्रतापगडाच्या खाली पायथ्याला अफजल खानाचा वध केला। या जहाज खालच्या बाजूला एक जावळी खुऱ्यास असं गावाचं नाव आहे। मग या पायथ्या बसून ते रायगडाच्या उत्तरेक हुकन दिव्यापर्यंत पूर्णपणे या भूभागाला ताब्याचं जावळीचं खोरं म्हणतात। बघा, जावळी पाहायला गेला तर मोऱ्यांच्या ताब्यामध्ये किल्ला होता, पण जावळीहून एक मन काढलेले आपण थोडक्यात असोल तर सर्वांनी पाहिलं असेल। आपल्या डोक्यातला किडा की आपल्या डोक्यातली उजर असुलीच्या केसामध्ये सोडली तर ही सहज भेटू शकते, पण जावळी खोऱ्यात किंवा जावळी प्रांतात मोकार सुटलेला हत्ती कधी भेटणं अशक्य होतं। कारण की का तर वरचे सूर्याची किरण हे तर त्या काळामध्ये जमिनीवरती तर त्या काळामध्ये पडत नव्हते। म्हणजे तर त्या काळामध्ये दिवसा ढवळे पेटलेल्या मशाळी घेऊन जे लोक जंगलातून फिरायचे। बघा, इतकं घनदाट जंगल होतं। पण महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेंना प्रेमनी पत्र लिखावन केलं की मोरे तुम्ही देखील आपलेच आहात, परंतु तुम्ही आपल्या हिंदवी स्वराज्यात देखील तुम्ही सामील व्हा। परंतु जावळीचे चंद्रराव मोरे फार उर्मट आणि फार गर्विष्ठ होते। यांनी महाराजांना देखील वित्तचं चालीन लिखाण केलं आणि त्या पत्रामध्ये लिखावन काय केलं, तुम्ही कसले राजे, स्वतःला म्हणून घेणार तुम्ही कोण राजे आणि तुम्ही केव्हा हे जावळीचे राजे म्हणलात? खरे जर पाहायला गेलात तर या जावळीचे राजे देखील आम्हीच आहोत। तुम्हाला जर उद्या यायचं असेल तुम्ही देखील आजच्या याल गवळ्यात जाल मावळे तुमच्या 60 दारू गोळा किंवा तोफखाना मी काय सज्जा ठेवण्यात गेलेला आहे। अशी राजांनी 145 सरदार आपल्या जावळीच्या खोऱ्यावरती पाठवले। मग आक्रमण केल्यानंतर जावळीचा चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ म्हणतात की हनुमंतराव मोरे यांचं मूळ नाव होतं यशवंतराव मोरे, की हनुमंतराव मोरे ठिकाणी मारले गेले आणि चंद्रराव मोरे नुकतेच रायगडाच्या पायथ्याशी येऊन महाराजांना 15 मे 1656 मध्ये हे शरण आले। बघा, रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये घेतला। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत गडावरची बांधकामं केली। मग बांधकामास दगडे आणले कुठनं? रायगडावरती उतरत्या भागेला मोठमोठे खड्डे खोदले। मग या खड्ड्यांच्या उतरत्या भागेला मोठमोठी तटबंदी बांधली। मग या खड्ड्यांमधून जितके दगडी काढले साधारण गडासाठी देखील वापर केले। म्हणजे एका दगडामध्ये आपल्या राजांनी 2 पक्षी मारले। कसे तर गडावरती पिण्याकरता पाणी झालं, परंतु गडावरचं बांधकाम भक्कम झालं, पण बांधकामासाठी वापरलं काय? सिस, चुना आणि गुळ वापरला। पण आत्ताच्या बांधकाम टाकतो काय आपण? रेत्यानी सिमेंट। एखाद्या आर्किटेक्टला एखाद्या इंजिनियरला जर विचारलं की बाबा या बांधकामाची गॅरंटी तू काय देऊ शकतो, तो आर्किटेक्ट सहजपणाने मान खाली झुकवतो। पण आपल्या राजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी रायगडावरचं बांधकाम बेलात बुलंद आणि अभेद्य झालेलं आहे का?
ते हिरोजीनी डोक्यावरचा मानाचा फेटा काढला, राजांना तिवर असा मानाचा मुजरा केला आणि राजांना सांगितलं की महाराज या गडाच्या पायथ्या बसून या रायगडावरती चढून यायची हिंमत होईल ती फक्त खालनं येणारं वारं, रायगडावरनं उतरून जाण्याची हिंमत होईल ती फक्त वरनं पडणारं पाणी, आणि जोपर्यंत आकाशामध्ये हे सूर्य तडफत राहील ना तोपर्यंत गडावरचं बांधकाम हयात तसं भक्कम राहील। आपल्या राजांनी हिरोजींना कडकडून मिठी मारली की वा हिरोजी, तुमच्या सारखी जर माणसं या हिंदवी स्वराज्यात लाभलीत तर आजही देखील आपण हिंदवी स्वराज्य काही स्थापन करू शकतो। अशी राजांनी जीवा फावा सारखी व्यक्ती गोळा केली। आणखीन अवघं 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। राजांचा जन्मस्थान बोलतात की शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630। आपल्या राजांचं निधन रायगडावरती झालं 3 एप्रिल 1680। 80 म्हणजे आयुष्य किती वर्ष लाभलो, वयाचे फक्त 50 वर्ष। पण त्याच 50 वर्ष आत्ताच्या कलियुगाला जर पोटपणा केला तर त्याच्यातल्या आत्ताच्या कलियुगाला 20 वर्ष देखील बाळपणात निघून जातात। उरलेले 30 वर्ष, 30 वर्षामध्ये मनासारखं उभे कधी घर बांधता येत नाही बघा। महाराजांनी मनासारखं धन केलं, धनासारखं मन केलं होतं। महाराजांसाठी मावळे होते आणि मावळ्यांसाठी महाराज होते म्हणून अवघं 50 वर्षामध्ये राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं बघा। रायगडाचं मूळ नाव आहे राहिरीचा डोंगर म्हणलात। राहिरी होणं रायगडाला काही नावाने ओळखला जात होता। राहिरी, जंबोद, इस्लामगड, तनस, राशवटा आणि जिब्रॉट राशा नावाने पूर्वजनी किल्ल्याला ओळखला जायचा। प्रतापगडाच्या पुढच्या बाजूला गुहिरीचा डोंगर आहे। राहिरी आणि गुहिरीचे काही संबंध होते की महाराज मोरपंत पिंगळ्या गुहिरीच्या पायथ्याच गेले होते। पायथ्या जाताच की राजांनी प्रौढ पंतांना विचारलं की पंत, ज्यावेळेस तुम्ही राहिरीचा डोंगर जो म्हणता ही देखील राहिरी कोणची? की मोरपंत आणि महाराज या राहिरीच्या देखील पायथ्याच आले। राजांनी राहिरीला पाहिलं, राहिरी नुकतं राजांना पाहिलं। राजांच्या तोंडून देखील 4 उद्गार बाहेर पडले। राजे प्रौढ पंतांना म्हणतात की पंत, की राजा खासा जाऊन पाहता की गड हा बहुत चकोट। मग गडाचे चौतर पहा ताशिल्याप्रमाणे 1-1.5 गाव उंच की परशनी कलीकड्यावरती कधी गवत ही उगवत नाही, परंतु धोंडा ताशिव हा दौलताबाद हा 10 गुण उंच। आणि महाराज पुढेहून मानले की तक्ता सजागा हाच गड खरं करावा। चारही बाजूनी पाहिले गेलं सह्याद्री पर्वतरंगाने वेढलेला आहे। कोणची सह्याद्री किंवा पर्वतरंग चिटकून किंवा कनेक्टेड नाहीये। रायगड जसं गुलाबाचं फुल त्याच्या आतमध्ये उखंपलेली कळी पाहायला भेटते, असं एका दगडा बसून किंवा एका खडका बसून तयार झालेला हा एकमेव किल्ला पाहायला भेटतो बघा। रायगडाच्या आपण आता ज्या दरवाजातून जो एंट्री करतोय ना या परिसराला किंवा या दरवाजाला मेना दरवाजा म्हणतात। मेना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना एकूण 8 राण्या होत्या बघा। 8 राण्यांपैकी 6 राण्यांचे 6 माल होते इथे, पण महाराजांच्या 2 राण्या बाहेरच्या। सईबाई रायगड घेण्याच्या अगोदर सईबाईंचं निधन राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात झालं होतं। कारण की ज्यावेळेस संभाजीराजे 2 वर्षाचे होते त्यावेळेस सईबाईंचं निधन राजगडावर झालं होतं। म्हणजे सईबाईंनी हा रायगड पाहिलाच नव्हता, तर त्यावेळेस सईबाईंचं निधन राजगडावर झालं। पुतळाबाई या खाली पाचडगावी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना गडावरचं वातावरण हे पूर्वजन मानवत नव्हतं, म्हणून त्यांना पाचाड गावामध्ये 9 एकराचा देखील वाडा बांधला। या वाड्यामध्ये देखील त्यांना ठेवलं, त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईंना ठेवलं। मग बाकीच्या 6 राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या काही स्त्रिया होत्या ना त्या मेन्यात देखील बसायच्या आणि सूर्यदेव बघण्याकरता फक्त या दरवाजातून जाणं येणं करायच्या। पण या दरवाजाचं नाव होतं मेना दरवाजा। प्रत्येक राणी महालासमोर भव्य तो मोठमोठे असे चौतरे प्रत्येक राणी महालासमोर बघायला भेटतील। यांना दासी वाटा म्हणतात। राण्यांच्या नोकरांची घरं होती। याच्या खालच्या बाजूला एकाला एक जोडलेले 5 वाडे तिथे, याच्या खालच्या बाजूला 3 वाडे, असे एकूण 8 वाडे। यांना अष्टपदार मंत्री मंडळांचे ऑफिस म्हणजे 365 गड किल्ल्यांचा कागदोपत्र व्यवहार या ठिकाणी नोंद केला जायचा। मग रायगडाच्या रोपे प्रकल्पनाला रोपे प्रकल्पाच्या पाठच्या बाजूला एक डोंगर आहे, मग त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर म्हणतात। याच्यावरती इंग्रजांनी हत्तीच्या उडून तोफावरती चढवल्या। आणखीन 10 मे 1818 मध्ये कर्नल पॉहतर आणि मेजर हॉल या दोघांनी मिळून रायगडावरचे देखील दारू कोठार उद्ध्वस्त केले आणि मग किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 10 ते 12 दिवस देखील जळत केला। म्हणजे थोडक्यात भव्य तू पाहायला काय भेटतो, पडलेलं सौंदर्य किंवा पडलेलं वैभव बघायला भेटते। दगडी बांधकाम आहे, शिवकाळी नाही। त्याच्या आतमधलं जे विटांचं बांधकाम आहे हे पेशव्यांच्या काळातलं आहे। म्हणजे पेशव्यांनी सुद्धा काय उशीर राज्य केलं, मग त्यांच्या राज्यातलं विट बांधकाम पाहायला भेटतो। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। समोरचे मंत्रिमंडळ पाहून घ्या, मग आपण राणी महालपांसाठी आतमध्ये जाऊया। आपण आता या महालाचं नाव आहे राणी वासा म्हणतात, राणी महाल। साधारण हा एका राणीचा एक महाल होता। असे एकूण एकाला लागलेले सलग देखील आपल्याला 6 माल बघतल्यासारखे वाटतात। पण एका महालामध्ये आपल्याला भव्यत्व असे मोठमोठे काही 2 चौतरे बघायला भेटतात। 2 आताच्या कलियुगामध्ये 2 जोते बघायला भेटतात। म्हणजे आताच्या कलियुगातला हा जो समोरचा जोता जो आहे हा दिवाने खास म्हणजे आताच्या कलियुगातला हॉल म्हणायचं। पाठच्या बाजूला राण्यांचं राहण्याचं निवासन होतं म्हणजे बेडरूम्स। त्याच्या पलीकडच्या बाजूला रूम मध्ये हवा येण्यासाठी खिडकी ठेवली होती, परंतु या दिशेला शिवकालीन इंडियन टॉयलेट होतं। म्हणजे 450 वर्षापूर्वीची कलाकृती आपल्याला
आजही रोजी इथे प्रत्यक्षात पाहायला भेटते। पण हे टॉयलेट पाहण्यापेक्षा मी तुम्हाला खाली राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळात जे वॉशरूम आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक एका दगडातलं एक भांड पलीकडच्या बाजूला धान्यांच्या कोठरा बसून तुम्हाला दाखवून देतो बघा। आता हा राणी महाल आहे, हा वरतूनच असा बघा। आता आपण धान्यांची कोठर पाहण्यासाठी पुढे जाऊया। हे तुम्ही जे बघताय आता ते प्राचीन टॉयलेट, आपण त्यांनी जे सांगितलं गाईडनी, प्राचीन टॉयलेट आहे। आपल्याला या ठिकाणावरती एकाला एक जोडलेले 3 कोठार बघायला भेटतात बघा। पहिलं जर पाहायला गेलात तर 22 फूट मध्ये खोल आहे, मधलं पाहायला गेलात तर 20 फुटाचं, आणि त्याच्या पलीकडचं जर पाहायला गेलात तर 15 फूट खाली खोल आहे। मग याला धान्यांची कोठार। या रायगडाला जर कोणी जर वेढा जर मारला तर याच्यामधलं किल्ल्याला शिवकाळामध्ये धान्य असं पुरवलं जायचं। पेशव्यांच्या काळामध्ये खास कैद्यांसाठी वापरलेलं आहे। जर कोणी चोरी, लबाडी आणि फितुरी अशी जर कोणी केली तर याच्यामध्ये टाकल्या जायचं, आणि याच्यातून काढून 7व्या दिवशी टकमक टोकावरून देखील कडेलोट केला जायचा। मग पेज नोंद केलं की महाराजांनी म्हणतात की याच्यामध्ये देखील कैदी ठेवायचे, पण असं शक्य कधी होत नव्हतं। असं का होत नव्हतं बघा, खालच्या बाजूला राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळ होतं, बाजूला आपल्या राजांचा राहता राजवाडा होता, त्याच्या बाजूला राणी महाल होते, आणखीन महालांच्या समोर देखील त्यांच्या नोकरांची घरं सुद्धा होती। म्हणून याच्या मध्यभागी कधी कैदी ठेवणं अशक्य असल्यामुळे याला शेवटी धान्यांची कोठारं म्हणतात बघा। ज्या दरवाजातून आपण जशी एंट्री केली, जसा मेना दरवाजा जो पाहिला तसाच या दिशेला एक दरवाजा आहे, पालखी दरवाजा म्हणतात। मेना आणि पालखीमध्ये काही फरक होता। मेना हा पूर्वजन पॅकबंद असल्या जायचा, याच्यातून फक्त राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या मेन्यातून बसून फक्त सूर्यदेव बघण्याकरता जाणं येणं करायच्या। पण पालखीतून बसून छत्रपती शिवाजी राजे किंवा संभाजी महाराज खालून जर वरती आले की त्यांची पालखी आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये पूर्वजन पालखी जायची। मग त्या दरवाजाचं नाव होतं पालखी दरवाजा। समोरचे 3 कोठार आहेत, साधारण पाहून घ्या, पण पाहण्याच्या आधी कृपया वरच्या खिशाला हात लावा। जर खाली काही पडलं तर पुन्हा भेटणं मुश्किल आहे, त्याच्याकरता सांभाळून बघा। मग आपण राजांचा राजवाडा पाहण्यासाठी आतमध्ये जाऊया। कोणी टाकलं दगड? कोठाडे बाळा, मोबाईल नको देऊ। हे जे आपण बघतोय आता हे धान्याचे कोठाडे, धान्याचे कोठाडे खूप खोल आहे। जसं त्यांनी सांगितलं आपल्याला, एकदा इथं पडला की काही येणं शक्य नाही। हे 3 धान्याचे कोठाडे आणि ह्याच्यानंतर हे अष्टप्रधान मंडळ आपलं, त्यांचे रूम्स आहे। या भिंतीपासून जे काही समोरची भिंत पाहायला भेटते का आपल्याला, या भिंतीपर्यंत हा दूरवर पसरलेला आपल्या राजांचा राहता राजवाडाला म्हणतात बघा। या राहत्या दादा खाल्लं जावा शिकणं, या राहत्या राजवाड्यावरती आपल्याला चौकोनी आकाराचे चौकोनी दगडी पिलर जे पाहायला भेटतात का, तर याच्यावरती सागवानी पिलर उभे केले होते। आणि हे सागवानी पिलर उभे करून हा वाडा एकावर एक असा 2 मजली तर त्या काळामध्ये उभारला होता बघा। या 2 मजल्या त्यावेळेचं वैभव आणि त्यावेळेची काल्पनिक विचार करा। पेटेला मशाळीतून पूर्वजन बांधलेल्या पैठणी कपडातली लोक या राहत्या राजवाड्यात साधारण कशी पाहता येत असतील बघा। परंतु याच वाड्यामध्ये किंवा या चौथऱ्यावरती अखेरला आपल्या राजांची जी काही देव आज्ञा जी झाली ना, ती या चौथ्यावरती किंवा या चौथऱ्यावरती झाली बघा। आणि मग त्यांच्या देहेकळला देखील अग्नी समोर आपल्याला जे मंदिर पाहायला भेटतं ना, तर या ठिकाणावरती देण्यात गेली। पण ज्यावेळेस इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडावरती जी बंबारी केल्यानंतर याच्यावरचं जेवढं 2 मजली तर त्या काळातलं वैभव जे होतं ना, हे तर त्या काळामध्ये इंग्रजांनी देखील उद्ध्वस्त नष्ट करून टाकलं बघा। मग या ठिकाणावरती पाहायला काय भेटतो, पडलेल्या वास्तू किंवा पडलेल्या इमारती पाहायला भेटतात। परंतु या ठिकाणावरती पिण्याकरता पाण्याची टाकी होती। म्हणजे तर त्या काळामध्ये काम चुकारू जर कुणी असेल याला काही कावडणी पाणी भरायला सांगायचे। त्याच्या साईडला त्यांचा स्नानगृह होता, अंघोळीचा बाथटब। म्हणजे 450 वर्षापूर्वीची रचना आपल्याला आजही रोजी प्रत्यक्षात या ठिकाणावरती पाहायला भेटते बघा। हे जे बघता आता तुम्ही, हे जे महाराजांचं अंघोळीचं स्थान आहे।
एवढा तो तलाव साधारण पुरवला जातो, म्हणून त्याला शेवटी गंगासागर असं म्हणलं जातं बघा. समोर आपल्याला आडवा टोक पाहायला भेटतो, त्या टोकाला भगवा झेंडा लागलेला पाहायला भेटतो ना. या टोकाचं नाव आहे टकमक टोक म्हणतात. लोक जातात, टकामका बघतात, बेभान होऊन जातात आणि एखाद्या वेळेस खाली निघून जातात, म्हणून त्याला शेवटी टकमक टोक असं म्हणतात बघा. त्या टोकाची जी हाईट आहे ना 2225 फूट 75 फूट खाली खोल आहे बघा. पण महाराजांच्या काळामध्ये खरोखर कधी कुणाला फेकलं नाही, पण संभाजीराजांनी कुणाला सोडलंही नव्हतं बघा. म्हणून लोक आताच्या कलियुगाला लोक जातात, टकामका बघतात, बेभान होऊन जातात आणि एखाद्या वेळेस खाली निघून जातात, म्हणून त्याला शेवटी टकमक टोक असं म्हणतात बघा. आता आपण ज्या चौतऱ्यावरती उभेत ना, या चौतऱ्याचं नाव आहे दफ्तरखाना म्हणायचं. म्हणजे तर त्या काळातलं हे दिवाने खास आणखीन दिवाने आम. जसंही दिल्लीच्या भव्येतून लाल किल्ल्यावरती जसं होतं ना, तसं इथे होतं बघा. दिवाने खास लोकांसाठी पाठीमागे चौतरा होता. याला मराठीमध्ये आपण सदर म्हणतो. आणि दिवाने आम म्हणजे आपल्या राजांच्या राज्यसभेमध्ये होतं. आम चर्चा ही राज्यसभेमध्ये केल्या जायच्या बघा. समोर आपल्याला या कोपऱ्यामध्ये इथे चौकोनी आकाराची एक रूम आहे. तिकडच्या कोपऱ्यामध्ये 10 ते 12 जर पायऱ्या खाली उतरून जर गेलं की आतमध्ये एक 10 बाय 10 रूम्स आहे. याला शिवकालीन गुप्त खलबतखाना म्हणायचं. म्हणजे तर त्या काळामध्ये गुप्त वार्ता किंवा गुप्त सिक्रेट वार्ता करण्याचं ठिकाण होतं बघा. महाराजांचे गुप्त हेर होते. बहेरची नाईक म्हणतात 7 रूम बदलायचे. मात्र आजूबाजूच्या गड किल्ल्यातून गावातून जाऊन काही खबरी घेऊन यायचे. मांडल्यानंतर बाकीची माहिती आपल्या राजांना या ठिकाणावरती सांगितल्या जायचे. मग त्याला शेवटी गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाळा असं म्हणलं जातं बघा. समोर आपल्याला विटांच्या बांधकामाची रूम पाहायला भेटते ना, त्या रूमचं नाव आहे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे राज मुद्रा नाणे होण. तर त्यावेळेचे कॉइन्स त्यावेळेचे पैसे तयार केले जायचे. म्हणजे 450 वर्षापूर्वीची देखील रिझर्व्ह बँक देखील त्या ठिकाणावरती होती बघा. या ठिकाणावरती असे गोल आकाराचे आपल्याला 3 स्तंभ बघायला भेटतील. हा एक आहे, ह्याच्या खालच्या बाजूला दुसरा आहे, त्याच्याच बाजूला दुसरा तिसरा आहे बघा. याला शेवटी राजांच्या राजवाड्या बसून 10 पावले फक्त पडेल त्याला बाल्कनी असं म्हणलं जातं. म्हणजे आपल्या राजांचं हवाखान्याचं ठिकाण आहे बघा. त्याच्या खालच्या बाजूला दुसरा दगडी सजावटी नोंदीप्रमाणे सजवलेला आहे. आतमध्ये छोट्या दिवळ्या सुद्धा उभारलेल्या आहेत आणि त्याला बाल्कन्या सुद्धा बाहेर काढलेल्या आहेत. त्याच्यावरती 365 दिवे लावल्या जायचे आणि याला आतमधून पैठणी कापडाने सजवल्या जायचा. आतमध्ये देखील मखमलीची फुलं लावल्या जायची आणि याच्यावरती आपल्या राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या ज्या काही स्त्रिया होत्या तर त्याच्यावरती थंडगार देखील हवाखान यायच्या बघा. त्याच्या बाजूला दुसरा आहे, एकावरती एक 7 मंजिलवरती होता. 7 मजल्यावरती पाण्याची टाकी होती. तांब्या चंदळीने पाणी खाली सोडल्या जायचं. खालनं आपण कारंज किंवा फाउंटेन म्हणतो का, अशा पद्धतीनुसार खालनं पाणी वरती उडवलं जायचं. महाराज जर कोणत्याही गडकिल्ले जिंकून जर आले तर त्याच्यावरती भगवा झेंडा किंवा भगवा झोत वगैरे पूर्वजन फडकवला जायचा. म्हणून त्याला विजय स्तंभ असं म्हणलं जातं. म्हणजे विजयाचं प्रतीक त्याच्यावरती फडकवलं जायचं म्हणून त्याला विजय स्तंभ असं म्हणतात बघा. समोरचे आता मनोरे वगैरे आहेत, हे तिथून ही लोक जशी थांबून बघतात तसं बघून या. मग आपण राजांचा राजवाडा राजदरबार किंवा राजसभा पाहण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करूया. आपल्या दोघं खाऊ आपल्या राजांचं जे काही सिंहासन जे पाहायला भेटतं का, हे सिंहासनची समोरची इमारत या इमारतीचं नाव आहे नगारखाना म्हणतात. या नगारखान्याच्या या सिंहासनाच्या मधला जो अंतर जो आहे ना, हा जवळ 2.25 फूट अंतर आहे बघा. तर या 2.25 फूट अंतराच्या मध्यभागी तर त्या काळामध्ये माईक सिस्टीम काही नव्हती बघा. राजे सिंहासनावरती बसले जर हळू आवाजात जर काही बोलले ना तर शेवटच्या 4 कोपऱ्यांपर्यंत देखील आवाज जायचा. मग या 4 कोपऱ्यातून एखादा सरदार जरी कुजबूज जरी केलं तर हाच आवाज आपल्या राजांपर्यंत देखील आवाज जायचा बघा. हा आवाज आजही रोजी प्रत्यक्षात इथे पाहता येतो, पण इकडे कामं चालू असल्यामुळे आपल्याला काही तो पाहता येत नाही बघा. पण ज्या ठिकाणी आपल्या राजांचं जे सिंहासन जे आहे ना, हे पंचधातूचं आहे, 5 धातू बसून तयार केलेलं आहे बघा. हे सिंहासन 1985 मध्ये बसवलं. आपले जे राष्ट्रपती होते, 7वे राष्ट्रपती म्हणतात डॉक्टर गॅली जनसिंग यांच्यास या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये जी महाराजांची प्रतिमा जी बसवली ना, ही 6 जून 1674 मध्ये म्हणजे 2009 मध्ये या प्रतिमाचं उद्घाटन केले. विराज संभाजी भोसले म्हणतात कोल्हापूरचे, महाराजांची 13वी पिढी त्यांच्यास या प्रतिमाचं उद्घाटन केलेलं बघा. या प्रतिमेच्या खाली चौकोनी 3 ज्या खिडक्या बघायला भेटतात ना, तर या खिडक्यांच्या आतमध्ये शिवकालीने काळा दगड होता. काळ्या दगडावरती राजांचं त्या राज्यातलं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणला जातं 40 किलोचं होतं. असं पूर्णपणे 1280 किलो भरलेलं रत्न जडित
सोन्याचं सिंहासन देखील या ठिकाणी ठेवतं बघा। पण ज्यावेळेस औरंगजेबाचा वकील म्हणतात की जुल्फिकार खान याचं टोपण नाव होतं इतिगत खान, हा रायगडावरच्या चंद्र याच्यावरती घणाचं खावडकलं विचारलं आणि या ठिकाणी औरंगजेबाला अशी भेट पाठवली। मग त्या राज्यातलं भरलेलं 32 मन सोन्याचं सिंहासन तर काही पाहायला भेटत नाहीये, परंतु याच दरबारामध्ये आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक व्यक्ती रायगडावरती पायी चुनगडावरती आली होती बघा। आपण राज्याभिषेकाचं पोस्टर किंवा छायाचित्र सर्वांनी पाहिलंच असेल। या पोस्टरामध्ये एक व्हाईट कलरची व्यक्ती आपल्या डोक्यावरचा व्हाईट कलरचा फेटा काढलाय आणि तिवार याच राज्यसभेमध्ये असा वाकून देखील मानाचा मुजरा करतोय बघा। हा कोण होता तर त्यावेळेचा इंग्रज वकील म्हणतात, याचं नाव होतं हेनरी ऑक्झटन। हा गडावरती देखील पायी चढून गडावर केला होता। याची दमछाक देखील अशी झाली, तो म्हणला रायगडावरती न करता 2 पायाच्या माणसाची देखील दमछाक होते, परंतु महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती या रायगडावरती कशा आणले असतील। त्याला एक विचार आणि एक प्रश्न पडला। याने राज्यसभेमध्ये प्रवेश केला, नारायण शिले भेटले आणि नारायण शिले विचारतात की बाबा 2 पायाचा माणूस तर गडावरती येऊ शकत नाही, महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य हत्ती कशा आणले असतील। तर नारायण शिले उत्तर काय देतायत, तुम्ही तर देखील खूपच हुशार आहात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्ही शोधा, शेवटपर्यंत न उत्तर येतात। जसे अलीकडचे इतिहासकार म्हणतात की महाराज इतके हुशार, इतके चलाक आणि इतके बुद्धिमान होते, जे महाराजांनी बलाढ्य जाती आणले होते का ते लहानपणे पालखीत बसून रायगडावरती आणले होते बघा। म्हणजे एका हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये मोठी केला जाते, लहानाचं मोठं केला जात होतं, पण मोठ्याचं लहान कधी करता येत नव्हतं, अशी आपल्या राजांची दूरदृष्टी होती। महाराज आपल्या राजवाड्यातून राज्यसभेमध्ये स्थान करून प्रवेश करणार की प्रत्येक सरदार आपापल्या डोक्यावरचे मानाचे फेटे काढून राजांना तिवार मानाचे मुजरे करतायत। महाराज हे मुजरे घेत आपल्या नगारखानापर्यंत गेले, उजव्या साईडला थांबलेले गागाबटे पुढवून धावत गेले आणि पुढवून म्हणतात की महाराज भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती देखील तुम्ही आरूढ आणि मगच काही देवतांचं गड किल्ल्यांचं भव्यत्व तुम्ही देखील दर्शन करून घ्या। महाराज शेवटपर्यंत कोणत्याही देवतांना किंवा कोणत्याही गड किल्ल्यांना कधीच विसरले नव्हते। महाराज हत्तीच्या अंबारीत बसले आणि याच राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले। आई जगदंबे भवानी मातेला नतमस्तक झाले, आई श्रीकाई देवीला साकडं घातला आणि महाराज या नगारखान्यातून जो प्रवेश करणार की बाहेरच्या बाजूला 5 सभासणी उभ्या होत्या, महाराजांवरती फुलांचा नाण्यांचा वर्षाव करण्यात गेला आणि राजांनी आपल्या राज्यसभेमध्ये प्रवेश केला। राजांनी राज्यसभेमध्ये प्रवेश करताच की राजांनी राज्यसभेत नजर फेकली, नजर फेकताच महाराजांना नुकत्याच विधवा स्त्रिया पाहायला भेटत होत्या। अशा का तर ज्या लोकांवरती, ज्या वीरांवरती जो हिंदवी स्वराज्य जो निर्माण जो केला, ही जीवा भावाची व्यक्ती देखील या राज्यसभेत कुणी पाहायला भेटत नव्हते बघा। आपल्या राजांचं हृदय भरलं, भरलेल्या हृदयाने महाराज लटलट टांगाने शिवासारखे पाऊल टाकत भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या खाली आले, उजवा गुडघा टेकला आणि त्या भरलेल्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाला खालनं वाकून देखील मानाचा मुजरा केला। मानाचा मुजरा करताच की राजांनी आऊसाहेबांकडे पाहिला, आऊसाहेबांकडे पाहून आऊसाहेबांना म्हणतायत की महाराज आऊसाहेब आमचे मळवटतात की जी पहिली पट चढते ना हिंदवी स्वराज्याची, दुसरी बनवादा पाची देशपांडे आणि तिसरी महामाता मुरारबाजी देशपांडे की आधी लगेच कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारे तानाची मालूस रे की महाराज लाख मिल तर चालतील पण लाखाचा पोशिंदा कधी मरता कामा नाही बघा। मांडलेल्या कागा बटाने सोन्याचं मुकुट त्यांच्या अंगावरती धरलं, हातामध्ये जगाचा पालकांनी भरलेल्या थाळीत 1000 मोहरांच्या अंगावरती उधळण्यात गेल्या आणि याच नगारखान्यातून एकच गुलचूपदाराने जोरदार ललकार दिली बघा। तो गुलचूपदार पाठवून काय म्हणतोय की महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कला बताऊच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, अशा ललकारे अशा घोषणा झाल्या आणि मग महाराज आपल्या सिंहासनावरती देखील आरूढ झाले। अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा या राज्यसभेने पाहिला होता बघा। या इमारतीचं नाव आहे नगारखाना, जसं का आपण मुंबईमध्ये पाहतो का गेट ऑफ इंडिया बघायला भेटतो, याची प्रतिकृती मुंबईमध्ये पाहायला भेटते। या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला एक पोल आहे, त्याच्यावरती 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला झेंडा फडकवला जातो। जेवढा मोठा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो झेंडा फडकवतात ना तेवढाच मोठा झेंडा देखील आपल्या रायगडावरती सुद्धा फडकवला जातो। जसेच नाईक तहसीलदार येतात महाडचे, त्यांच्यासून तो झेंडा फडकवला जातो बघा। तर या ठिकाणी चपले बुटे करा, दर्शन करा, आपण पुढच्या पॉइंटला पुढे जाऊया। ज्यांची प्रतिमा पाहायला भेटते बघा। तर ही प्रतिमा 1974 साली ते बसवलेली आहे। रायगडावरतील ज्यावेळेस इंदिरा गांधी आल्या त्यावेळेस या प्रतिमेचं उद्घाटन केलेलं आहे।
या प्रतिमेच्या वरची जी मेघडंबरी बसवली ना, ही 2 जूनला बसवली 2012 मध्ये उदयनराजे साताऱ्याचे त्यांच्या या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे। या मेघडंबरीच्या या प्रतिमेच्या समोरचा हा ग्राउंड जो आहे ना, याला होळीचा माळ, मानाची जर होळी पेटली की आजूबाजूंच्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या होळ्या वगैरे पेटवल्या जायच्या। महाराजून पेटावळीमध्ये नारळ टाकायचे, कोणताही बहादर पेटावळीतून जो नारळ काढेल याला 1.25 किलोचा सोन्याचा कडा आणखीन मानाचा घोडा राज्यसभेमध्ये तो बक्षीस दिला जायचा बघा। म्हणजे तर त्या काळामध्ये हाच नारळ आपल्या संभाजीराजांनी काढला होता। तर त्या काळामध्ये संभाजीराजांचं वय होतं वयाच्या 9व्या वर्षामध्ये। 40 फूट रुंदी आहे, या साईडला 22 आणि या साईडला 22, एकूण ते 44 दुकान आहेत बघा। मग जमिनी बसत किंवा उंचीवरती का ठेवली हो, तर त्यावेळेचे सरदार हे रुबाबदार असल्या जायचे, मग ते घोड्यावरती बसायचे आणि मग खरेदी केल्या जायची। म्हणून ती जमिनीची हाईटची ठेवण्यात केली बाजारपेठ आहे। बाजारपेठेला 3 दुकानं, पहिलं दुकान मध्ये गोडावण आणि त्याच्या पाठीमागे त्यांचं राहण्याचं निवासस्थान सुद्धा होतं। पण या बाजारपेठेतून जर सरळ गेला समोर मंदिर पाहायला भेटतं बघा। हे मंदिर जर आपण लांबून पाहिलं तर त्या मंदिराचा आकार कोणत्या टाईपमध्ये पाहायला भेटतो बघा, मस्जिद। हे लांबून पाहिलं तर मस्जिद आणि जवळ गेलं तर शंकराचं मंदिर, असं का पाहायला भेटतं, तर त्यावेळेची मोगल लोक ही उंचीनी भरपूर असायची। या जर मोगलांनी आपल्यासारखं जर लांबून पाहिलं, त्यांना वाटावं हे आपलं मस्जिद आहे, हे लांबनात नतमसून निघून जावं आणि जवळ गेले तर याच्या आतमध्ये देखील नतमसून आतमध्ये शिरावं। दरवाजे सुद्धा लहान ठेवले बघ, म्हणून ते 400 ते 450 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला हाय तसं तिथे पाहायला भेटतं। मंदिराच्या पाठच्या बाजूला जे व्हाईट कलरचं घुमट आहे ना, ही आपल्या राजांची स्त्री समाधी आहे। या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोध लावला। 1926 साली रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या समाधीचं देखील बांधकाम केलं। जसं आपण आता इथे नगारखाना पाहिलं ना, तसा तिथे एक नगारखाना आहे। या नगारखान्याच्या पायरीवरती 2 अक्षरामध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असं एक नावाचा लेख आहे। ज्यांनी रायगडाला जन्म दिला किंवा ज्यांनी रायगडाचं बांधकाम केलं हे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर म्हणतात बघा। मग आपल्या राजांनी प्रत्येकाला हुशारी प्रमाणे की नोंदी प्रमाणे बक्षीस देण्याची सुरुवात केली होती। राजांनी हिरोजींना बोलवण्यात केलं होतं। हिरोजींना विचारलं होतं तुम्हाला बक्षीस काय हवं, की राजांना सांगितलं की राजे ज्यावेळेस माझी मागण्याची वेळ त्यावेळेस या राज्यसभेत नव्हे तर त्या मंदिरात मागून गेले। मी खरं बांधकाम तुमचं या राज्यसभेच्या साक्षीने कधी केलेलं नव्हे, मी खरं बांधकाम तुमचं या शंकराच्या साक्षीने केलेलं आहे। मग राजांची मिरवणूक हत्तीच्या अंबारीत बसली। राजे राजमार्गाने शंकराच्या मंदिरामध्ये गेले। शंकराच्या मंदिरामध्ये जाताच की हिरोजींनी डोक्यावरचा मानाचा फेटा काढला, राजांना तिबार मानाचा मुजरा केला आणि राजांना सांगितलं राजे तुम्ही थांबा, दर्शन देखील करण्याच्या आधी हे माझं बक्षीस द्या आणि मग दर्शन करून तुम्ही बाहेर या। राजांनी हिरोजींना विचारलं तुम्हाला बक्षीस तरी काय हवं, दान दौलत सोनं नाणं हिरा माणिक मोतिक एवढं मात्र काही नको आहे। 4 गावाची इष्टक मागितली आपल्या राजांनी देऊन टाकली असती, 10 गावांची वतनदारी मागितली असती तरी देऊन टाकली असती। मग एवढं शेवटपर्यंत न मागताच की हिरोजींनी काय मागावं, की राजांना सांगितलं की राजे तुम्ही सांज सकाळी येता जाताना सदैव येता जाता तुमच्या उजव्या पायाची धूळ या आमच्या मस्तकी लागावी, म्हणून या पायरीवरती एक नावाची पाटी किंवा एक नावाचा लेख लिहून चेक हात द्या। राजांनी त्यांना विचारलं एवढं बक्षीस का आणि ते सुद्धा याच ठिकाणावरती का, हे शंकराचं मंदिर खाली महादरवाजा इथे नगारखाना असं का नाही, तर आपला हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन करावा म्हणून त्या पायरीवर त्यांचा एक नावाचा लेख किंवा नावाची पाटी पाहायला भेटते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर असा एक नावाचा लेख पाहायला भेटतो बघा। या ठिकाणी तर माहिती पूर्णपणे संपून जाते, पण जेणेकरून मी तुम्हाला सगळ्यांना मी काही 2 शेअर सांगतोय बघा। ते शेअर असे आहेत की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे, की अंधार पडला की पाहता दिवा पाहिजे आणि पाहता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे। घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला आणि मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही बघा या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बघा, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला।